बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. बांगलादेशातील घटनेवर कोल्हापुरातील हिंदू आक्रमक. बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे. याचे आता तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी दिसून येत आहेत. या घटनेच्या निषेधात कोल्हापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी गजानन तोडकर, बाळ महाराज, रविकिरण इंगवले, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांगलादेश सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. भवानी जय शिवाजी. या बांगलादेशाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या बांगलादेशाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना हिंदू एकता शहर अध्यक्ष गजानन तोडकर म्हणाले, गेल्या 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर सातत्यानं बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांच्या वरती, हिंदूंच्या वरती अत्यंत अमानुषपणे त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत. आमच्या माता भगिनींची आबरू लुटली जाते, व्यापाऱ्यांना लुटले जाते, निवस्त्र करून रस्त्यात मारले जाते. एका ठिकाणी हिंदू समाजाला बोलवून त्या ठिकाणी नमाज पठण करायला होतात, धर्मांतर करायला होतात आणि अत्यंत म्हणजे क्रूरतेची भावना त्या ठिकाणी दिसून येते. आणि आमचा तिथला हिंदू सुरक्षित नाही आहे, आज क्षणाक्षणाला मरतोय. म्हणून या ठिकाणी आपण आज जिल्हाधिकारी दारामध्ये निदर्शनं केलेले आहेत, धरणं आंदोलन केलेलं आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यामध्ये सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करावा, वेळ प्रसंगी लष्करी कारवाई करावी आणि तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे, अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांगलादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकारांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दीपक देसाई, कुंदन पाटील, उदय भोसले, शिवानंद स्वामी, अभिजित पाटील, रंजन शिंदे यांच्यासह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.